सिंधुदुर्गातील 3 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायतचे निकाल जाहीर झाले। यात भारतीय जनता पक्षाला 2 ठिकाणी, शहर विकास आघाडीला 1 तर शिवसेनेला 1 नगराध्यक्षपद मिळाले। मालवण नगरपरिषदेचा निकाल पाहता आमदार निलेश राणे यांची प्रतिष्ठा येथे पणाला होती। निलेश राणे यांनी केलेले स्टिंग ऑपरेशन अख्ख्या महाराष्ट्रभर चांगलाच गाजला होता। त्यामुळे सर्व महाराष्ट्राची नजर या नगरपरिषदेवर होती। भाजपचे शिल्पा खोत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पूजा करलकर व शिवसेनेचे ममता वराडकर अशा 3 उमेदवारांमध्ये लढत होती। यामध्ये ममता वराडकर 1865, शिल्पा खोत 1637, पूजा करलकर 1244 अशी उमेदवारांना मते मिळाली। निलेश राणे यांनी आपला गड राखला व ममता वराडकर या मालवणच्या नवीन नगराध्यक्ष बनल्या। सावंतवाडी नगरपरिषद पाहता ही जागा महिलांसाठी होती। यात शिवसेनेच्या ॲडव्होकेट नीता कविटकर, भाजपच्या श्रद्धा भोसले, काँग्रेसच्या साक्षी वंजारी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सीमा मटकर यांच्यात लढत झाली। आमदार दीपक केसरकर यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई होती। या लढतीत युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले 5788 मते घेऊन विजयी झाल्या। ॲडव्होकेट नीता सावंत कविटकर यांना 4425, सीमा मटकर यांना 2184 व साक्षी वंजारी यांना 576 मते मिळाली। वेंगुर्लेत काँग्रेसचे विलास गावडे, शिवसेनेचे नागेश उर्फ पिंटू गावडे, भाजपचे राजन गिरप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संदेश निकम यांच्यात लढत होती। राजन गिरप 2549, नागेश उर्फ पिंटू गावडे 2119, विलास गावडे 1854, संदेश निकम 839 अशी मते उमेदवारांना मिळाली। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलीप गिरप यांना रितसर निवडून आल्याचे घोषित करताच भाजप कार्यकर्त्यांनी वेंगुर्ल्यात मोठा जल्लोष केला। हा विजय वेंगुर्ल्याच्या जनतेचा आणि विकासाचा विजय आहे अशी भावना नवनियुक्त नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी व्यक्त केली आहे। आमदार निलेश राणे यांनी शहर विकास आघाडी यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे कणकवलीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला, ज्यामध्ये शहर विकास आघाडी पॅनलकडून संदेश पारकर तर भारतीय जनता पक्षाकडून समीर नलावडे रिंगणात होते। यामध्ये संदेश पारकर यांना 5251 मते तर समीर नलावडे यांना 5096 मते मिळाली। पारकर यांनी समीर नलावडे यांचा 145 मतांनी पराभव केला व कणकवली नगराध्यक्षपदावर शहर विकास आघाडीचे पॅनल निवडून आले।